नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. मुंबई गोवा महामार्गावर कोकणाच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कारने चांडवे गावाच्या हद्दीतील टोलनाक्यावर उभ्या असलेल्या टेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या कारमध्ये एका लहान मुलासह 3 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तिन्ही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या रुग्णवाहिकेद्वारे त्यांना तातडीने महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मुंबई येथे उपचाराकरिता पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकाचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे या महामार्गाच्या मध्यभागी अवैधरित्या टेलर पार्क केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी आणि प्रवासी वर्गांकडून करण्यात येतोय. चांडवे टोल नाक्याजवळील हॉटेलांमध्ये चहा नाश्त्यासाठी अनेक ट्रेलर, मोठी वाहने महामार्गावरच उभी केली जातात. मात्र या धोकादायक पार्किंगकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जाते. अजून किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार असा सवाल देखील नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.